नमस्कार मंडळी, आज काय केलं माहिती आहे? किचनचा ओटा असा घासला ना की आता तो मला सलाम करतोय. आधी काय अवस्था होती सांगू? मसाल्याचे डाग, तेलाचे ठसे, जणू काही ओट्यावर इतिहास लिहिलेला. पण मग मी घेतली स्क्रबरची तलवार आणि सुरू केलं स्वच्छतेचा युद्ध. आणि आता बघा, ओठा एकदम चकाचक झालाय. इतका चकाचक झालाय की तो आता इतका चमकतो आहे की माझा चेहरा दिसतोय त्यात. आजचं मशीन ओटा क्लीन मूड ग्रीन. ज्यांनी आज साफसफाई केली त्यांनी कमेंटमध्ये लिहा चकाचक ओटा. घराचा कोणताही कोपरा स्वच्छता झाली त्या कोपऱ्याची की ते इतका सुंदर दिसतो की 8 दिवस पुढचा तो क्लीन दिसतोय. आपल्याला ठेवण्याची गरजही नाही. ते क्लीन म्हणजे जास्त कचरा होतच नाही त्या कोपऱ्यात, कारण इतकं सुंदर दिसतं ना, आपलं मन प्रसन्न होऊन जातं तिकडे पाहिलं की. तसंच आज काही झालं होतं माझ्या ओट्यासोबत. खूप छान दिसत होता तो. असं वाटत होतं त्याला कधी खराबच करू नये, पण करावं तर लागणारच आहे. आणि इतकं सुंदर दिसत होतं लुक, एकदम क्लीन आणि नीट. मग नंतर आम्ही देवाची पूजा करायला घेतली. आणि बघा माझ्या मल्हारचं काय सुरू आहे. जे करायला पाया पड, जेजीच्या पाया पड, पाया पड, पाया पडा. शाबास, तशा पडतात. हा, हुशार. बघा लाईट कशी येते म्हटलं ना, असं चालू होतं. डोळे लपलप करत होता माझा मल्हार. असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.